श्री जगन्नाथ मंदिराची चमत्कारिक गोष्ट. नमस्कार माझ्या बालमित्र मैत्रिणींनो. आज मी तुम्हाला एक खूप खूप जुनी आणि अगदी एखाद्या जादूच्या गोष्टीसारखी छान कथा सांगणार आहे. तुम्ही ओडिशातील प्रसिद्ध श्री जगन्नाथपुरी मंदिराविषयी ऐकलंय का? तिथे देवाची खूप वेगळी आणि सुंदर मूर्ती असते. पण ती मूर्ती अशी का असते? चला तर ऐकूया तिचीच ही खास गोष्ट. स्वप्नात आले भगवान. खूप खूप वर्षापूर्वीची गोष्ट आहे. मालवा नावाच्या राज्यात इंद्रद्युम्न नावाचे एक खूप दयाळू आणि पराक्रमी राजा राज्य करत होते. ते विष्णुदेवांचे खूप मोठे भक्त होते. एके रात्री राजा मस्त गाढ झोपले होते आणि सरकन त्यांच्या स्वप्नात खुद्द भगवान श्री विष्णू आले. देवराजाला म्हणाले, हे राजा, नीलाचल पर्वताच्या एका गुप्त गुहेत माझी एक दिव्य मूर्ती आहे. तिला नील माधव म्हणतात. तू तिथे जा आणि ती मूर्ती आण आणि माझ्यासाठी एक सुंदर भव्य मंदिर बांध. सकाळी राजा उठले आणि लगेच त्यांनी आपल्या सेवकांना त्या गुप्त गुहेचा शोध घ्यायला पाठवलं. गुहेचं रहस्य आणि अनन्य भक्त. त्या सेवकांमध्ये विद्यापती नावाचा एक विद्वान ब्राह्मण होता. त्याला समजलं की जंगलात राहणाऱ्या शबर जमातीचे प्रमुख विश्ववसू हे देवाचे खूप मोठे भक्त आहेत आणि त्यांनीच ती नीलमाधवची मूर्ती एका गुहेत लपवून ठेवून तिची ते पूजा करत आहेत. विद्यापतीने खूप हुशारीने ती मूर्ती राजाकडे आणली. पण जेव्हा भक्त विश्ववसूंना समजलं की त्यांची देवाची मूर्ती गायब झाली आहे, तेव्हा ते खूप खूप रडू लागले. आपल्या भक्ताला रडताना पाहून देवालाही वाईट वाटलं. देवाने राजाला सांगितलं, राजा, तू आधी मंदिर तयार कर. मी योग्य वेळ आल्यावर तुझ्या मंदिरात नक्की येईल. समुद्रातून आला एक दिव्य ओंडका. राजाने खूप कष्ट करून एक भव्य आणि सुंदर मंदिर उभारलं. पण आता मंदिरात मूर्ती कसली बसवायची? तेव्हा आकाशातून पुन्हा आवाज आला, राजा, द्वारकेकडून समुद्राच्या पाण्यावर तरंगत लाकडाचा एक खूप मोठा दिव्य ओंडका येत आहे. तो घेऊन ये. राजाचे सैनिक समुद्रावर धावत धावत गेले. पण बाप रे, तो लाकडाचा ओंडका एवढा भारी होता की 100 सैनिक मिळूनही तो जागचा हालेना. तेव्हा राजाच्या लक्षात आलं, अरे, देवाचे परमभक्त विश्ववसू आल्याशिवाय हे काम होणार नाही. राजाने विश्ववसूंना बोलावले आणि काय आश्चर्य, विश्ववसूंनी अगदी सहजरित्या तो मोठा ओंडका उचलला आणि मंदिरात आणूनही ठेवला. लहान मुलांनो, याला म्हणतात खऱ्या भक्तीची ताकद. म्हातारा सुतार आणि विचित्र अट. आता लाकूड तर आलं, पण त्यापासून मूर्ती कशी बनवणार? राजाच्या मोठ्या मोठ्या शिल्पकारांनी चिन्नी हातोडा चालवून पाहिला, पण लाकडाला सुद्धा खरचटाही पडली नाही. तेवढ्यात तिथे एक म्हातारे सुतार आले. ते दुसरं तिसरं कोणी नसून देवांचे शिल्पकार विश्वकर्मा होते. ते म्हातारे सुतार राजाला म्हणाले, राजाजी, मी मूर्ती बनवेल, पण माझी एक अट आहे. मी 21 दिवस एका बंद खोलीत एकटाच काम करेल आणि या काळात कोणीही दरवाजा उघडायचा नाही की मला पाहायचंही नाही. राजाने हो म्हटलं. खोलीचा दरवाजा बंद झाला. टुक टुक ठोक ठोक आतून लाकूड कापण्याचा ठोकण्याचा आवाज येत राहिला. दाराच्या आड काय घडलं? काही दिवस निघून गेले, पण 14-15 दिवसानंतर अचानक आतून येणारा आवाज एकदमच बंद झाला. राजाची राणी गुंडीचा घाबरली. ती दाराजवळ गेली आणि कान लावून ऐकू लागली, पण आतून तर काहीच आवाज येत नव्हता. राणीला वाटलं, अरे देवा, ते म्हातारे आजोबा आज सुरक्षित तर आहे ना, की त्यांना काही झालं तर नाही. काळजीपोटी राजाने घाईघाईत दरवाजा उघडायला सांगितला आणि धडाम दरवाजा उघडला. पण आत पाहतात तर काय, ते म्हातारे शिल्पकार तिथे नव्हतेच. ते गायब झाले होते. आणि खोलीत काय होतं माहितीये? खोलीत 3 खूप सुंदर मूर्ती होत्या. भगवान जगन्नाथ, त्यांचे भाऊ बलभद्र आणि त्यांची बहीण सुभद्रा.
पण त्या मूर्ती अपूर्ण होत्या. भगवान जगन्नाथ आणि बलभद्र यांचे हात अगदी छोटे छोटे होते आणि पाय नव्हते. तर देवी सुभद्रेचे हात आणि पायही बनवायचे बाकी राहिले होते. आजची सुंदर परंपरा. राजाला आधी खूप वाईट वाटलं की आपण घाई करून अट मोडली. पण नंतर राजाच्या लक्षात आलं की हीच तर भगवानांची इच्छा आहे. देवाला याच रूपात आपल्या भक्तांना दर्शन द्यायचे आहे. राजाने मोठ्या भक्तीने त्या अपूर्ण मूर्तींचीच मंदिरात स्थापना केली. आणि मुलांनो, म्हणूनच आजही पुरीच्या त्या जगप्रसिद्ध मंदिरात भगवान श्री जगन्नाथ, बलदेव आणि सुभद्रा याच गोड, अद्वितीय आणि अपूर्ण रूपात विराजमान आहेत आणि संपूर्ण जगाला आशीर्वाद देत आहेत. बोला जय जगन्नाथ.